नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत. दररोज एक सवय मुलांसाठी या सत्रामध्ये आज आपण सवय बघणार आहोत लॉजिकल थिंकिंग. मित्र, उजवा बिंदू हा दृश्य काम करतो आणि डावा बिंदू हा लॉजिकल थिंकिंग करतो. विचारांचं विश्लेषण करतो, त्याच्यावरती विचार करतो. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल, आळशी मुलं जी आहेत या आळशी मुलांचा डावा मेंदू काम कमी करतो आणि त्याच्यामुळं लॉजिकल थिंकिंग व्यवस्थित न झाल्यामुळं ही मुलं आळशी होतात. एका आईची तक्रार होती की माझा मुलगा आळशीच आहे, तो काही करतच नाहीये, त्याला मार्क चांगले मिळत नाहीये वगैरे वगैरे. त्या मुलाचं थोडंसं अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की अरे हा तर मुलगा क्रिएटिव्ह आहे, लॉजिकल थिंकिंग चांगल्या पद्धतीनं करणार आहे. फक्त गरज आहे याच्या लॉजिकल थिंकिंगची चावी स्टार्ट केली पाहिजे, बटन स्टार्ट करायला पाहिजे. मग त्याच्या आजोबांनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि छोटे छोटे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी प्रश्न विचारला, बाळा पैसे कोण कोण कमवतो रे? त्याने सांगितलं, भाजीवाला कमवतो, दूधवाला कमवतो, आमच्या शाळेतला शिपाई कमवतो, शिक्षक कमवतात, एखादा व्यापारी कमवतो. ही लिस्ट जी आहे ती लिस्ट त्याला ज्या पद्धतीने आठवेल त्या पद्धतीने त्याने सांगायला सुरुवात केली. आजोबांनी पुढचा प्रश्न विचारला, जास्त पैसे कोण कमवतं? मग त्याने सांगितलं, ते डॉक्टर अंकल जास्त पैसे कमवतात, ते बिझनेसमॅन जे आहेत ते जास्त पैसे कमवतात. त्यांनी 2-4 नावं जी आहेत ती नावं त्या ठिकाणी दिली. पुन्हा तिसरा प्रश्न आजोबांनी विचारला, सगळ्यात जास्त पैसे कोण कमवतो रे? आता मात्र त्याला विचार करायची वेळ आली, कारण पैसे कमवणाऱ्यांची लिस्ट मोठी आहे, त्याच्यातून काही कमी झाले जास्त पैसे कोण कमवतं या प्रश्नांमुळे. पण सगळ्यात जास्त म्हटल्यानंतर आता जी लिस्ट त्याच्याकडे 4-5 जणांची राहिलेली होती त्याच्यामधली सुद्धा संख्या जी आहे ती संख्या कमी होणं अपेक्षित होतं. याचाच अर्थ त्यानं स्वतः प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मग 1-2 नावं त्यानं सांगितली, ही माणसं जास्त पैसे कमवतात. मग आजोबांनी त्याच्या पुढचा प्रश्न विचारला की काय रे, हे सगळे एवढे पैसे कशासाठी कमवतात ते? मग मात्र त्याची सर्जनशील वृत्ती जी आहे, लॉजिकल थिंकिंग जे आहे ते अजून पुढे जायला लागलं आणि मग तो हा विचार करायला लागला की पैसे मिळवणं महत्वाचं नाही, फक्त जास्त पैसे मिळवणं महत्वाचं नाही, सगळ्यात जास्त पैसे मिळवणं महत्वाचं नाही, आपण जे मिळवतो ते कशासाठी मिळवतो हेही बघितलं पाहिजे. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की मी जे मार्क मिळवले ते जास्त आहेत का, सगळ्यात जास्त आहेत का, मला अजून मार्क मिळवता येतील का? या पद्धतीची विचार प्रणाली जी आहे ही विचार प्रणाली चालू झाली आणि या विचार प्रणालीसाठी मग लोकांना भेटणं, त्यांचे व्यवसाय जाणून घेणं. एका दिवसात या सगळ्या गोष्टी शक्य नाहीये, पण या गोष्टी शक्य करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या गोष्टी विचारून घेणं, तल्लख बुद्धी प्राप्त करून घेणं आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची फक्त मालिका तयार करणं नाही तर या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत जाणं, मुळापर्यंत जाणं, ही प्रोसेस त्या मुलाच्या बाबतीमध्ये तयार झाली आणि आपोआपच आळशी मुलगा जो आहे तो कामसू झाला, कामाचा झाला, अभ्यासाला लागला, कारण त्याला काही प्रश्नांनी दिशा दिली. अशा मुलांची बुद्धिमत्ता जर योग्य दिशेला न्यायची असेल तर त्याला प्रश्न विचार, ते प्रश्न विचारताना त्याचा बुद्धीचा विकास होतो, मनाचा विकास होतो आणि तो पुढे जातो. रोजच्या जीवनाशी संबंधित असे प्रश्न जर विद्यार्थ्याला आपण विचारले तर त्याचं लॉजिकल थिंकिंग का नाही पुढे जाणार, तो त्या पद्धतीने का नाही विचार करणार? फक्त पुस्तकातले प्रश्न पाठ करून सांगणं म्हणजे बुद्धिमत्ता आहे का? नाही. साधे साधे प्रश्न आहेत. बघा, मी उदाहरणादाखल या ठिकाणी काही असे प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय विद्यार्थ्यांसाठी की ज्या प्रश्नांवरती तुम्ही लोकांनी विचार केला तर निश्चितपणानं तुमचे लॉजिकल थिंकिंग जे आहे ते लॉजिकल थिंकिंग वाढेल आणि अर्थातच अभ्यासाची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सोपी होईल. शरीरामध्ये शुगर असते म्हणजे काय असतं? ब्लड प्रेशर कसं मोजतात हो? कारण ब्लड प्रेशर मोजताना ते या ठिकाणी पट्टा वळतात, मर्क्युरी वर जातो आणि खाली खाली येतो, एवढंच आपण बघितलंय. पण जे आकडे सांगितले जातात ते आकडे त्या मर्क्युरीमध्ये कुठे थांबतच नाही आणि तरीही आपण ब्लड प्रेशर कसं मोजतो हे डॉक्टरना कधी विचार केला नाही. एकदा विचारून घ्या. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपल्याला कधी कधी 102 ताप असतो. मग उकळत्या पाण्यामध्ये हात घातल्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान आपल्या शरीराचं असतं का? मग 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं आणि 102 डिग्री सेल्सिअसला एवढं तापमान आपलं असत नाही. याचा अर्थ काय? पावसाचं चक्र आपल्याला माहित आहे,
समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ढग वगैरे वगैरे, पण मुळात समुद्राच्या पाण्याची वाफ होतेच कशी हो? आपल्या घरातल्या पाण्याची वाफ करायची असेल तर त्याला उकळावं लागतं, तरच त्यावेळेला त्याची वाफ होते. पण इथं तर समुद्राच्या पाण्याची वाफ आपण करायला लागलो. मग समुद्राला कोणी उकळतं का? समुद्राच्या पाण्यामध्ये आपण बऱ्याच वेळा गेलो. असं झालंय का की चटके बसायला लागले तरीही त्याच्या पाण्याची वाफ होते? कसं? वायरलेस उपकरणांमध्ये एकमेकांशी संवाद साधताना कनेक्टिव्हिटी कशी साधली जात असेल? कोंबडी आधी की अंडा आधी? अशा पद्धतीचे हजारो प्रश्न तुमच्याही मनामध्ये तयार होत आहेत. फक्त हे प्रश्न मनामध्ये तयार होऊन विरून जाऊ देऊ नका. हे प्रश्न लिहून ठेवा आणि जिथून जिथून या प्रश्नांची उकल मिळेल, जिथून जिथून या प्रश्नांची उत्तरे मिळतील, तिथून तिथून या प्रश्नांची उत्तरे मिळवा. निश्चितपणानं तुमच्यातलं लॉजिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होईल आणि लॉजिकल थिंकिंग डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला अजून एक चांगली सवय लागली याचं समाधान आपल्याला मिळेल. रिमेंबर, विचार बदला, जीवन बदलेल. पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन सवयीसह. तोपर्यंत धन्यवाद.